मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. क्षय व कुष्ठरोग यांच्या विरुद्धची मोहीम शासनाने चालू ठेवली आहे. कुष्ठरोग्यांना सामाजिक अवहेलनेपासून मुक्त करण्यासाठी आपण 26 जानेवारी 1984 रोजी कुष्ठरोग अधिनियम 1898 रद्द केला आहे. परिचित. वैद्यकीय उपचारांच्या व वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे काम चालू आहे. नागपूर येथील पदव्युत्तर वैद्यक संस्थांसाठी इमारती बांधण्याचे काम चालू वर्षी सुरू करण्यात आले असून मिरज येथे 200 खाटांच्या रुग्णालयासाठी लागणाऱ्या इमारतीच्या बांधकामाला या आर्थिक वर्षात सुरुवात झाली आहे. केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने MD चा पदव्युत्तर पाठ्यक्रम तयार केला असून तो मुंबई येथील रा. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात ऑक्टोबर 1983 पासून सुरू करण्यात आला आहे. होमिओपॅथीचा पदवी पाठ्यक्रम राज्यातील 2 होमिओपॅथिक महाविद्यालयात यावर्षी सुरू करण्यात आला असून अलीकडेच नागपूर येथे इंदिरा गांधी वैद्यक महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पाठ्यक्रम सुरू झाला आहे. शासनाने विना अनुदान तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास 3 संस्थांना परवानगी दिली आहे. परिचित. राज्य कामगार विमा योजना महाराष्ट्रात 1954 पासून चालू असून 1984-85 मध्ये ती आणखी 21 ठिकाणांना लागू करण्याचे ठरविले आहे. परिचित. आपल्या राज्यामध्ये सुसंघटित असा अन्न व औषध प्रशासन विभाग असून या विभागाच्या नियंत्रणाखाली मुंबईमध्ये एक संयुक्त अन्न व औषध प्रयोगशाळा स्थापन करण्याचे योजले आहे. यामुळे या विभागाची कार्यक्षमता वाढेल. परिचित. भारत सरकारच्या व्याख्येनुसार राज्य शासनाने ठरविलेल्या दंडकाप्रमाणे 17,112 कठीण गावांना 6व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यास शासन वचनबद्ध आहे. 1984-85 मध्ये अशा प्रकारे 6,206 गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येईल. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याविषयी कठीण गावांची जी व्याख्या करण्यात आली आहे त्याप्रमाणे वरील कार्यक्रम राबविले जात आहे. या शासनाचे स्पष्ट मत आहे की ज्या गावांमध्ये यापुढे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल ते कठीण गाव मानण्यात यावे व शासनाने असाच कार्यक्रम राबवून त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.